श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण अण्णा हजारेंचं गातो गुणगान जी 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 अण्णा हजारेंचं गातो गुणगान जी जी अण्णा हजारेंचं गातो गुणगान जी जी आधी नमन महाराष्ट्राला आधी नमन महाराष्ट्राला महाराष्ट्राला भारत मातेला बाबासाहेबाला माता पित्याला थोर बंधुलान नमन माझे बाबासाहेबाला नमन माझे बाबासाहेबाला शाहिरी साज चढविलान शाहिरी साज चढविलान नगर जिल्हा राऊरी तालुक्याला आज गातो अण्णा हजारेलान आज गातो अण्णा हजारेलान शाहीर विजय गातो पवाड्याला जिरहा जी जी गातो पवाड्याला जिरहा जी जी गातो पवाड्याला जिरहा जी जी 1940 सालाला 1940 सालाला 40 सालाला जानेवारीच्या 15 तारखेला जानेवारीच्या 15 तारखेला अहमदनगर बघा जिल्ह्याला पारनेर आहे तालुक्याला राळेगण सिद्धी गावाला अण्णासाहेब आले जन्माला आनंद झाला जिरहा जी जी आनंद झाला जिरहा जी जी आनंद झाला जिरहा जी जी अरे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव तर संपूर्ण भारतामध्ये पद्मश्री अण्णा हजारे अरे यांचं नाव आदरानं घेतलं जातं. अरे त्यांनी जे कार्य केलं ते फार महान कार्य आहे. अरे चुकूनच हजारातून एखादा मनुष्य असा हे कार्य करू शकतो. अण्णांनी आतापर्यंत जे खूप कष्ट घेतलेत, अरे हाल अपेक्षा सोसल्या आणि त्यांच्याच कार्याचा हा व्याख्यान रूपी पोवाडा मी आपल्या समोर आज या ठिकाणी सादर करत आहे. अरे खरंच किती भाग्याची गोष्ट आहे, किती आज आनंदाचा दिवस आहे की अण्णा तिकडे दिल्लीमध्ये संपूर्ण भारताच्या जनतेसाठी या भारतावरती असलेला भ्रष्टाचार कायमचा समूळ निपटून टाकण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. अरे मग मी माझ्या या शाहिरी पोवाड्यातून त्यांच्या या महान कार्याला माझ्या कलावंतासहित हाही माझा छोटासा खारीचा वाटा. अरे 150 वर्ष आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. 1857 मध्ये त्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, त्याचा प्रयत्न केला. मग त्यावेळी प्रज्वलित झालेले स्वातंत्र्य संग्रामाचे यज्ञकुंड अरे स्वातंत्र्य मिळेपर्यंत धगधगत राहिलं आणि त्या यज्ञकुंडामध्ये हजारो देशभक्तांनी आपलं प्राणार्पण केलं, आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आणि त्यानंतर 1947 ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. अरे आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. 80% जनता ही खेड्यामध्ये राहते आणि अशाच एका खेड्याचा विकास अण्णांनी केला.
अण्णा हजारेंचे आजोबा हे भिंगारला ब्रिटिश सेना दलामध्ये जमादार होते, जमादार. भिंगार हे गाव अहमदनगर पासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे. परिवार होत राहण्याला भिंगार गावाला, भिंगार गावाला, भिंगार गावाला. परिवार होत राहण्याला भिंगार गावाला, भिंगार गावाला. अण्णा तेथे आले जन्माला, आले जन्माला जिरहाजी, आले जन्माला जिरहाजी, आले जन्माला जिरहाजी. अण्णा हजारे